माझा छोटा मुलगा जेव्हा 7 महिन्यांचा होता, सडनली डेंग्यू झाला त्याला आणि या लेवलला गेला की शहरातल्या मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलला तिकडे आम्हाला त्याला शिफ्ट करण्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मग लोक जे ऑनलाईन पॉलिसी घेतात त्यांना त्रास होतो? हो, डेफिनेटली होतोच. आता तू Amazon ऐकलंस, फ्लिपकार्ट आहे, स्टील आपण शोरूम मध्ये मॉलमध्ये जाऊन कपडे घेतो बिकॉज ऑफ काय असतं, एक क्वालिटी असते. आणि मग क्लेम आल्यावर काय? नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये काहीतरी हटके. आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जी तुमचं आरोग्य खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. तिचं नाव आहे माया चवनगीर आणि त्या आहेत आरोग्य विमा एक्सपर्ट आणि बरीच वर्ष त्या या क्षेत्रात आहेत. तर आता आपण जाणून घेऊया मायाकडून की नक्की त्या काय काय करतात आणि कसं आरोग्याची काळजी घेतात. नमस्कार माया. नमस्कार. माया, तुझा प्रवास कसा चालू झाला या आरोग्य विमाच्या दिशेने किंवा हेल्थ इन्शुरन्सकडे? ॲक्च्युली बघायला गेलं ना तर माझ्या लाईफचा हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे. म्हणजे माझा छोटा मुलगा जेव्हा 7 महिन्यांचा होता, सडनली डेंग्यू झाला त्याला आणि या लेवलला गेला की शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलला तिकडे आम्हाला त्याला शिफ्ट करण्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि कमीत कमी तो 14 दिवस तिथे हॉस्पिटलाइज होता. आणि तुला बिलीव्ह नाही होणार आरती की या 14 दिवसांमध्ये जी काही बिल अमाऊंट आम्ही पेड केली आहे ना, आणि फायनान्शियली आम्ही जेवढा म्हणजे जी आर्थिक पोकळी आपण म्हणू त्याला, ती जी निर्माण झाली आहे ना, ती भरून काढण्यासाठी आम्हाला बरेच वर्ष गेले. त्यानंतर मी विचार केला की ही गोष्ट जर आपल्यासोबत होऊ शकते तर बाकीही लोकांसोबत होऊ शकत असेल तर मेन मला आरोग्य विमामध्ये जाण्याचं जे काही आहे ना, पाठबळ म्हण किंवा माझ्या घरात घडलेला हा इन्सिडन्स म्हण, याच्यातून मला जास्त वाटलं की नाही की मला आरोग्य विमामध्ये जाणं गरजेचं वाटलं. अच्छा, पण मग त्याआधी तू काही करत होतीस म्हणजे जॉब किंवा असं? हो, मी करत होती. मी ॲज अ टीचर म्हणून क्लासेसमध्ये टीचिंग करत होती. गेली एक 10 ते 12 वर्ष मी तिथेही काम केलं आहे. पण बघायला गेलं तर कसं दोन्ही क्षेत्र सिमिलर असतील. म्हणजे तिथे आपण आपल्या देशाचं भविष्य घडवतोय आणि आरोग्य विमामध्ये आपण लोकांचं भविष्य सुधारतोय किंवा सेक्युअर करतोय. तर सायमल्टेनियसली मला वाटतं दोन्ही क्षेत्र माझ्यासाठी बेस्ट होती. अच्छा, तर आरोग्य विमामध्ये तू आल्यावर तुझा लोकांकडे म्हणजे जेव्हा तू जातेस क्लायंटकडे तेव्हा तुझा ॲप्रोच काय असतो एक्झॅक्टली? ओके, ॲप्रोच म्हणायला गेलं तर कसं आहे बघ, प्रत्येकाची नीड आहे ना वेगळी आहे. म्हणजे एखाद्या कौटुंबिक विमा घेत असेल, एखाद्याला इंडिव्हिज्युअलच हवं असेल, एखादा आपल्या आईवडिलांसाठी त्याचा विचार करत असेल, म्हणजे जशी तुमची नीड असेल त्याप्रमाणे आपण त्यांना प्लॅन सजेस्ट करतो. अच्छा, पण मग एखाद्या क्लायंटकडे गेल्यावर तुला असं कधी डोकं फिरलंय किंवा खूप डोकं खाल्लं की क्लायंटच्या तू खूप म्हणजे कन्सिस्टंटली त्यांना सांगतेस की हे घेतलं पाहिजे किंवा त्यांनी पण तुला अप्रोच केला, सगळं सेट झालंय पण काही कारणाने होत नाही, तर तुला कधी काही असं? नाही, अजिबात नाही. इव्हन असे जेव्हा क्लायंट येतात ना, खूपदा असं होतं की क्लायंट आपल्यासमोर सगळं कंपॅरिझन घेऊन बसलेला असतो, त्याला ऑलरेडी सगळी माहिती असते आणि जेवढे तो प्रश्न आपल्याला विचारतो ना तेवढा तो जेन्युइन त्याचा रिस्पॉन्स असतो, तो पॉझिटिव्हच असतो. त्यामुळे मला तर कधी असं वाटत नाही की खूप डोकं खाणारा क्लायंट आहे आणि मी इरिटेट झाली, तर अजिबात नाही, त्याचा रिस्पॉन्स पॉझिटिव्हच असणार. आणि तुझा अप्रोच कसा असतो क्लायंटच्या बाबतीत? म्हणजे खूप फ्रेंडली अप्रोच ठेवतेस तू का एकदम असं प्रोफेशनल अप्रोचनी जातेस आणि मग तू सांगतेस का क्लायंट टू क्लायंट तुझं म्हणजे हे होतं बदलतं? तू बोलीस ते बरोबर आहे, डिपेंड क्लायंट टू क्लायंट. पण मी शक्यतो दोन्ही अप्रोच ठेवते. पहिला फ्रेंडली ठेवते. त्याचं रिझन असतं की समोरचा आपल्यासमोर ओपन अप झाला पाहिजे. जसं आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरला जर आपण सांगतच नाही की मला काय होतं आहे तर डॉक्टर तुला ट्रीटमेंट काय देणार, राईट? सो तसंच आहे, सेम जर क्लायंट माझ्यासमोर बसला आहे आणि त्याची मेडिकल हिस्ट्री समजा काही आहे आणि तो मला सांगतच नाही आहे, तर मी त्याला प्लॅन त्याच्या अकॉर्डिंगली सजेस्ट नाही करू शकत. पण मेडिकल हिस्ट्री खरंच इम्पॉर्टंट आहे जेव्हा आरोग्य विमा आपण किंवा हेल्थ इन्शुरन्स घेतो तेव्हा? बरोबर, मेडिकल हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट असते. पण का? त्याचं रिझन असं असतं, त्याचं रिझन असं आहे की सपोज तुला काहीही जुना आजार आहे पॉलिसी घेण्या अगोदरचा, तर कोणतीही कंपनी त्याचा लगेच कव्हर देत नाही. तुला वेटिंग पिरियड असा 2 वर्ष 4 वर्ष, तर अकॉर्डिंगली तुझा जो काही PED आहे, ज्याला आपण PED प्री एक्झिस्टिंग डिझीज म्हणतो, त्याच्या अकॉर्डिंगलीच तुला प्लॅन द्यावा लागतो. तो PED खूप मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तुझ्या हेल्थ इन्शुरन्समध्ये. मग तुझं म्हणणं काय, हेल्थ इन्शुरन्स कधी घेतला पाहिजे? म्हणजे PED प्री एक्झिस्टिंग डिसीज असताना घेतला पाहिजे का मी छान अशी म्हणजे एकदम हेल्दी आहे तेव्हा घेऊ? कसं? त्याचं उत्तर आहे ना, आपली इंडियन मेंटॅलिटी बघा. आपण रोज उठणार तर बघणार मला काही होत नाही, बरोबर? पण आत्ता आजार जे आहेत ना वय बघून येत नाही. म्हणजे एखादा फिट वाटणारा माणूस
त्याच्या इंटरनल काय चालू आहे हे कोणालाही माहीत नसतं. तर जेव्हा तुम्हाला वाटतं ना की नाही मी घेऊ शकतो, मी अफोर्ड करू शकतोय, तर नक्की त्यावेळेला तुम्ही इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे, हे मी सजेस्ट करतो. अच्छा, तर तुला असं वाटतं का की जेव्हा ऑलरेडी कंपनी, म्हणजे आता मी जॉबला आहे तर कंपनीचा पण इन्शुरन्स असतो, राईट. तर मी स्वतःचाही एक घेऊन ठेवणं गरजेचं आहे का, आणि हे का? स्वतःचा इन्शुरन्स यासाठी गरजेचा असतो की जोपर्यंत त्या कंपनीसोबत आहेस तोपर्यंत तुझा तो हेल्थ इन्शुरन्स कंटिन्यू राहणार. इन फ्युचर तू कधीही कंपनी सोडतीयस तर तुझा सेम डेला तिथे तो कॅन्सल होतो. बरोबर. आणि पुन्हा तू जेव्हा नवीन घ्यायला जातेस ना हेल्थ इन्शुरन्स, तुला काही PAD असतील किंवा जे वेटिंग पिरियड असतं, जसं पॉलिसी ॲक्टिव्ह करण्यासाठी तुला 30 दिवसांचा वेटिंग पिरियड आहे, सर्जिकलसाठी 2 इयर्स आहे, तर तुला हे तिथून पुढे 2 वर्ष 3 वर्ष तुला वाट बघावी लागते. सो सेफर साईड तुमचा स्वतःचा पर्सनल हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. पण तो किती लाखाचा साधारण असायला पाहिजे? मिनिमम आपण शहरामध्ये राहतो 10 ते 15 लाख मिनिमम म्हणते मी. तसं म्हणायला गेलं तर 25, 30, 35, 40 लाख असणं खूप इम्पॉर्टंट आहे, पण मिनिमम तुमचा 10 ते 15 लाख असणं खूप गरजेचं आहे. पण जर एखाद्याला अफोर्ड होत नसेल 10-15 लाख, म्हणजे मी ऐकलं की 5 लाखाची लोक पॉलिसी 3 जणांमध्ये 4 जणांमध्ये घेतात. हो. आणि आता डेंग्यूचं किंवा बक्षी टू मलेरिया त्याचा एक 4 दिवसाचं पण बिल साधारण 50 ते 70 हजारामध्ये पण येतो. हो हो मग अशा वेळेला काय, म्हणजे मी ऐकलेलं एक टॉपअप म्हणून काहीतरी एक प्रकार आहे, तो काय आहे? हो हो नॉर्मली कसं असतं बघ, आपल्याकडे ना 3 लाख 5 लाख जे आहेत ना ते पॉलिसी घेणारे कस्टमर खूप जास्त असतात. अच्छा. कारण तो एक माइंडसेट झाला की ठीक आहे आम्ही तिघे आहोत, मला 5 लाख इनफ आहेत. पण जेव्हा जसं तू म्हणालास की डेंग्यू, तर डेंग्यूचा ट्रीटमेंट तू चांगल्या हॉस्पिटलला जाशील ना 1.5, 2, 3 लाखापर्यंत जातं. हा डेंग्यूचा नॉर्मल आजार आहे. आणि तोच जर मेजर काही झाला, जसं हार्ट रिलेटेड झाला, कॅन्सर आहे, पॅरालिसिस आहे, हे जे मोठे आजार ज्याला आपण क्रिटिकलच्या कॅटेगरीमध्ये बसवतो, ते त्याच्या 10 पट खर्च करतात. तर मिनिमम तुझा हेल्थ इन्शुरन्स कवर मोठं असणं खूप गरजेचं आहे. सपोज एखाद्याला नाही जमत आहे, ठीक आहे, जसं टॉपअपचं तू मला विचारतेस, तर तुम्ही बेस तुमचा 5 ठेवताय आणि वरती तुम्ही 1 करोड 2 करोड जे काही तुमचं जसं बजेट आहे त्याप्रमाणे टॉपअप पॉलिसी घेऊ शकता. बेस पॉलिसी संपल्यानंतर तुमचा जो काही पुढचा क्लेम असेल तर तुमच्या टॉपअप पॉलिसीमधून सेटल होतो. पण मग टॉपअप तितकंच महाग आहे का, म्हणजे कसं आहे, म्हणजे नाही. परवडण्याजोगं? हो, टॉपअप पॉलिसी खूप स्वस्तामध्ये येते आणि हे कॉम्बिनेशन पण चांगलं चालतं. बेस पॉलिसी छोटी ठेवून तुम्ही टॉपअप मोठा घेणं पण फायदेशीर ठरतं. किती वर्षापर्यंत मी पॉलिसी घेऊ शकते? हां, काही अशा कंपनीज आहेत ना आपल्या एजच्या 100 वर्षापर्यंत सुद्धा पॉलिसी देतात. पण मग त्यांचं PED वगैरे सगळं त्यात कव्हर? डिपेंड, मेडिकल अंडर रायटिंग ह्याच्यामध्ये होते, बट असं नाही आहे की तुला पॉलिसी नाही मिळणार. आपल्या वयाच्या 100पर्यंत तुम्ही पॉलिसी घेऊ शकता. जसं तू म्हणालीस PED, आता काहींना हार्टचा प्रॉब्लेम असेल, काहींना ऑलरेडी कॅन्सर होऊन गेला असेल. आता तुझा जसा अनुभव होता की तुझ्या मुलाला डेंग्यूचा आला आणि मग तुला सुचलं की हो राईट, या क्षेत्रात जाऊन बाकीच्यांना तरी अवेअरनेस देऊ. तर मग एखादा समजा कॅन्सर होऊन गेलाय आणि त्याला पॉलिसी हवी असेल किंवा असं काही तत्सम आजार आहे ज्याच्यासाठी पॉलिसी आहेत का खरंच? हो आहेत ना, नक्कीच आहेत. बऱ्याच कंपन्या आहेत ज्या कॅन्सरच्या पॉलिसीज, हार्ट रिलेटेड पॉलिसीज ह्या पॉलिसीज देतात, बट लोकांना हे माहितीच नसतं. तर त्यांना हे माहिती होणं खूप गरजेचं आहे की आपल्याला ऑलरेडी एक आजार आहे, भले तुम्हाला वेटिंग पिरियड लागेल त्या पर्टिक्युलर आजाराचं, पण तुम्हाला पॉलिसी मिळणार. त्याच्यावर थोडंसं अजून म्हणजे ह्याच्यात एलॅबोरेट करून किंवा अजून थोडी ह्याच्यावर माहिती तू देऊ शकशील का? एक्झाम्पलसाठी मी कॅन्सर घेते. सपोज एखाद्याला ऑलरेडी कॅन्सर झालेला आहे, ठीक आहे, त्याची ट्रीटमेंट झाली, तो आता ओके आहे, बट जेव्हा तो एखाद्या मेडिक्लेम कंपनीकडे अप्रोच करतो पॉलिसीसाठी, तर नॉर्मली मेडिक्लेम कंपनी त्याला देत नाही. तर काही अशा कंपनीज आहेत ज्यांच्याकडे कॅन्सर प्लॅन आहेत, ते तुम्हाला एक्सेप्ट पण करणार. तुमचे जे काही प्रिव्हियस रिपोर्ट्स असतील त्याच्या बेसवर ते एक्सेप्ट पण होतात, पण तुम्हाला पर्टिक्युलर त्या कॅन्सरसाठी 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष तुम्हाला ते लोक कवर नाही देणार. बट बाकी जे आजार आहेत अदर दॅन कॅन्सर तुम्हाला ते 30 डेज नंतर 2 इयर्स वेटिंग ते आपण कव्हर करणार. अच्छा. तर हे लोकांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. भले कोणताही आजार असेल तुम्ही अप्रोच करा, बरं, ते इम्पॉर्टंट आहे. बरं. आणि लमसम पण पेमेंट होतं का तुम्हाला कॅन्सरसाठी? समजा आता पॉलिसी काढली आहे आणि काढल्यावर मला लक्षात आलं की अरे मला डिटेक्ट झालाय, कारण काही आजार असे असतात जे कळत नाहीत आधी, म्हणजे विदाऊट हे काही सिम्पटम्स नसतात आणि डिटेक्ट झालाय, मग त्यावेळेला काय? पॉलिसी घेतल्यानंतर जे काही आजार होतात ना ते प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनी कव्हर करते. त्याला तुम्हाला वेटिंग पिरियड नसतो. हां, फक्त आपल्याला इश्यू कधी होतं जेव्हा अगोदर काही आपली हिस्ट्री आहे तरच तुम्हाला तिथे वेटिंग पिरियडचा इश्यू आहे. बट काही नाही, तुम्ही फिट अँड फाईन आहात आणि तुम्ही पॉलिसी घेतली आहे आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी, काही महिन्यांनी किंवा वर्षांनी जर कॅन्सर किंवा अदर कोणता काही डिटेक्ट होतं तर तुम्हाला तो मिळणार.
म्हणजे मी जर ही गोष्ट लपवली तर काय? मी तर सांगेन की हे लपवण्यासारखं नाहीच आहे, कारण हा छोटी मोठी गोष्ट नाही आहे. नाही, पण म्हणजे आता मला कॅन्सर होऊन गेला किंवा मला हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि मी इन्शुरन्स कंपनीला सांगितलंच नाही, हां पण मी पुढे काढली पॉलिसी हां आणि पुन्हा मला त्रास झाला, मग ओके. काय होतं? कसं असतं बघा आरती, तेव्हा मला कळतं हो की- हो हो नाही, त्याचं एक सांगते. आपण आहे ना इन्शुरन्स ॲडवायझरपासून लपवू शकतो, ठीक आहे. पण जेव्हा आपण डॉक्टरच्या समोर जाणार ना, तेव्हा पोपटासारखं आपण बोलणार की मला असं झालं होतं, मी ह्या गोळ्या घेत होतो, राईट. आणि ती मेडिकल हिस्ट्री जेव्हा इन्शुरन्स कंपनीकडे जाते ना, तर तुमचा क्लेम तिथे रिजेक्ट होतो. अच्छा. रादर दॅन काही कंपनीज तर तुमची पॉलिसीसुद्धा कॅन्सल करतात. ओ, सो तुमचा एवढ्या वर्षांचा प्रीमियम तुम्ही भरता तो वेस्ट जाणार, बरोबर. प्लस तुमची पॉलिसी कॅन्सल होणार. त्यापेक्षा बेटर जे काही आहे तुम्ही शो करा. कंपनी तुम्हाला फक्त वेटिंग पिरियड तर लावणार आहे, त्या वेटिंग पिरियडमध्ये तुम्हाला सगळं कवर होतं आहे. सो बेटर की लपवून पॉलिसी काढण्यापेक्षा जे काही आहे ते शो करा आणि पॉलिसी घ्या. वेटिंग पिरियड घेता येतो का? म्हणजे बायबॅक होतो का? जसं बाकीचं बायबॅक होतात गोष्टी, तर वेटिंग पिरियडमध्ये असं काही आहे का की मी थोडा तरी कमी करू म्हणजे मला फायदा होईल, असं होतं का? होतं. काही सिलेक्टेड आजार आहे, खूप मोठ्या आजारांसाठी वेटिंग पिरियड आपण बायबॅक नाही करू शकत. अच्छा. नॉर्मल जसं BP आणि डायबिटीस आहे, अशा काही केसेससाठी आपण थोडा एक्स्ट्रा प्रीमियम जर पेड करतोय, त्याला आपण लोडिंग म्हणतो. तर ती लोडिंग आपण भरतोय ना, तर आपल्याला वेटिंग पिरियड कमी होऊन जातो. डिपेंड तुम्ही कोणत्या कंपनीकडे अप्रोच करताय त्याच्यावर. अच्छा. मग आता जेव्हा तू क्लायंटकडे जातेस किंवा क्लायंट तुला पर्टिक्युलर सांगतो की नाही मला ही पॉलिसी पाहिजे हां किंवा अशी पाहिजे, तू काय काय पॅरामीटर्स बघून त्यांना देतेस? म्हणजे त्यांचं जे आहे त्यांना जशी हवी तशी देतेस किंवा तू त्यांना चांगली पॉलिसी सुचवतेस? आणि कुठल्या पॉलिसीज आहेत आपल्याकडे ज्याच्यामध्ये न्यूली मॅरिड आहेत किंवा ओल्ड एज आहेत, ह्यांना काय फायदे होतात हे पण त्यात. आता बघ, जेव्हा आपण कोणत्याही क्लायंटकडे जातो, जसं मी अगोदरच म्हणाले की त्याची नीड काय आहे, ठीक आहे. जर तो न्यूली मॅरिड आहे ना, तर त्याला मी असा प्लॅन देईल की उद्या जाऊन मॅटर्निटी कवर पण त्याला मिळाला पाहिजे, ठीक आहे. एखादा सिनियर सिटीजन आहे तर त्यांच्यासाठी मी त्यांना वेगळा प्लॅन सजेस्ट करेन. तर प्रत्येकाची नीड जशी असणार आहे ना, त्याप्रमाणे त्यांचे प्लॅन ऑलरेडी सिलेक्टेड असतात. तर मला फक्त जाणून काय घ्यायचं की समोरच्या माणसाची नीड काय. तो भले म्हणू दे मला एवढ्याशा प्रीमियममध्ये दाखवा, हे दाखवा, पण माझं काम आहे की जे बेस्ट आहे, की उद्या हॉस्पिटलला जाऊन असं नाही झालं पाहिजे की तुम्ही हे सांगितलं नव्हतं, मे बी सांगितलं असतं तर मी घेऊ पण शकलो असतो. तर मी त्याला बेस्ट टू बेस्ट सजेस्ट करणार. त्याच्यातून ती कस्टमरची चॉईस असते की त्याला काय घ्यायचं आहे. तुझ्याकडे आता किती क्लायंट बेस आहे? एक मोर दॅन 1000. हो. आणि मग क्लेम आल्यावर काय? कारण मी ऐकलं की क्लेम आल्यावर इन्शुरन्स एजंटला पण फिलिंग असतं. राईट. कसं आहे बघा, लाईफ इन्शुरन्स करणारे खूप जण भेटतील, ओके. पण त्यातल्या त्यात हेल्थ इन्शुरन्स करणारे ॲडवायझर खूप कमी आहेत. त्याचं एकमेव रिझन आहे की क्लेम्स. तर एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्सनंतर मला तर क्लेमची भीती नाही वाटत. त्याचं एक रिझन सांगते की तुझा क्लेम जेन्युइन आहे, डॉक्युमेंटेशन प्रॉपर आहे, तर खूप कमी चान्सेस आहे की क्लेम रिजेक्ट होईल, ठीक आहे. जसं तू अगोदर म्हणाले की मी लपवलं आहे, तर तर अशा केसमध्ये चान्सेस असतात की बाबा क्लेमला आपल्याला इश्यू होऊ शकतो. पण तू जर प्रॉपर सगळं डिस्क्लोज करते पॉलिसी घेताना आणि वेटिंग पिरियड पण तुझे संपलेले आहे, तर तुला क्लेम मिळणारच आहे. तर क्लेमचं टेन्शन नाही आहे. आणि यामध्ये आमचा रोल असा असतो ना की क्लायंटला टेन्शन फ्री क्लेम ही आमची सर्व्हिस असते, की त्याला त्याचं लक्ष त्याच्या उपचारावरती पाहिजे, ना की त्याच्या वाढणाऱ्या बिलावरती. सो मी हे नेहमी सजेस्ट करते की तुम्ही तुमच्या उपचाराकडे लक्ष द्या, बाकी क्लेमसाठी आम्ही आहोत. पण मग कॅशलेसच होतात सगळे का इन्व्हेस्टमेंट क्लेम्स पण असतात? आम्ही दोन्ही सजेस्ट करतो क्लायंटला. तर क्लायंटवर असतं की आम्ही तर सांगतो की कॅशलेसला जा, तिथे तुम्हाला काही करण्याची गरज नसते. तुम्ही पेपर्स हॉस्पिटलला दिले की हॉस्पिटल्स कंपनी आणि आम्ही असो इन्क्वायर, तर आम्ही ते सगळं सांभाळून घेतो. रिम्बर्समेंट जसं तू म्हणतेस की एक असं हॉस्पिटल जे त्या कंपनीच्या पॅनलमध्ये नाही आहे आणि अशा ठिकाणी जाऊन क्लायंट ॲडमिट झाला, तर त्याला आफ्टर रिचार्ज बिल काय असेल ते पेड करून ती फाईल सबमिट करावी लागते कंपनीला आणि काही एक 8 ते 10 दिवसांमध्ये त्याच्या अकाउंटला पेमेंट कंपनी ट्रान्सफर करते. कंपनीला करावं लागते का हे सगळं काम ॲडवायझर थ्रू होतं आहे. ॲडवायझर? हो. मग लोक जे ऑनलाईन पॉलिसी घेतात आणि ॲडवायझरची, कारण त्यात थोडे तफावत असते, म्हणजे थोडंसं प्रीमियम कमी जास्त वर खाली होऊ शकतं, तर मग हे जे ऑनलाईन घेतात त्यांना त्रास होतो? हो, डेफिनेटली होतंच. आता तू ॲमेझॉन ऐकलंस, राईट? फ्लिपकार्ट आहे. स्टील आपण शोरूममध्ये मॉलमध्ये जाऊन कपडे घेतो बिकॉज ऑफ काय असतं, एक क्वालिटी असते, राईट? तर सेम हा फंडा आपण इथे यूज करतो की ऑनलाईन पॉलिसी घेता ना तुम्ही, समोर कोणी तुम्हाला माहीत नाही, जर तुम्हाला पॉलिसी सेल करतो, ठीक आहे.
इथे जेव्हा तुम्ही आमच्यासमोर बसता, तुम्हाला माहिती आहे की हा माणूस आहे, पर्टिक्युलर माणूस आहे किंवा एक लेडी आहे की जिच्याकडे तुमची पॉलिसी चालू आहे. उद्या रात्री इमर्जन्सीला 12 वाजताही तुम्ही फोन करता तर ती तुमचा कॉल उचलणार आहे. ठीक आहे. ऑनलाईनमध्ये काय होतं की कस्टमर केअरसोबत तुम्ही असता. तिथे कस्टमर केअरशी तुमचं बोलणं कितपत होतं, लाईन बिझी येते, ह्या सगळ्या. आणि एकतर आपण त्या टेन्शनमध्ये असतो की आपला माणूस जो आहे तो आजारी आहे, त्याला आपल्याला हॉस्पिटलाइज करायचं असतं. प्रीमियमचं कंपॅरिझन करशील तर बट ऑब्वियस तिथे प्रीमियम कमी आहे कारण तिथे सर्व्हिस पार्टच नाही आहे. हो, हा सगळ्यात मोठा लूपहोल असेल जो लोकांना समजत नाही आहे अजूनही. आपण काय करतो, कम्पेअर करतो फक्त प्रीमियम. पण उद्या जाऊन जेव्हा म्हणजे पैसे मला वाचवायला राईट जातो. राईट आणि मग नंतर जेव्हा क्लेम येतो तेव्हा हां आपली म्हणजे हो, म्हणजे आपण गपगाळ होतो कारण समोर सर्व्हिसलाच कुणी नाही आहे, त्यांना प्रॉपर गाईड नाही केल्या जात. अच्छा. खूप वेळा क्लेम रिजेक्ट्स होतात, त्यांना काहीही सर्व्हिस मिळत नाही. ह्यावेळेस मग त्यांना जाणवतं की नाही आपण ऑफलाईन गेलो असतो तर खूप चांगलं झालं असतं. तर शक्यतो थोड्याशा डिस्काउंटसाठी तुम्ही ऑनलाईन पॉलिसी नाही घेतली तरीही चालेल. मी तर तेच सजेस्ट करते. अच्छा. आणि लॉंग टर्म पॉलिसीज किंवा असं काही आहे का प्रकार आणि काय बेनिफिट असतो त्याचा? हां, लाँग टर्म पॉलिसी आता बऱ्याच कंपनी चालू करतो आहे. त्याचं एक रिझन आहे ना, कस्टमरच्या दृष्टीने जर आपण पाहिलं ना, ते खूप उपयोगाचं असतं. तुम्ही एकत्र 2 वर्ष 3 वर्षाचा प्रीमियम पेड करता. जसं तुमचं एज वाढतं तसा प्रीमियमही वाढतो. तर कुठेतरी त्यांना ती डिस्काउंट होते प्रीमियम अमाऊंट. आणि आता रिसेंटच GSTचं झालं आहे राईट. तर असे अपडेट मार्केटमध्ये येत राहतात. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर नाही होत कारण बिकॉज तुम्ही ॲडव्हान्स प्रीमियम भरलेला असतो. तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर लाँग टर्म प्रीमियम बेस्ट ऑप्शन आहे सगळ्यांसाठी. आणि क्लेममध्ये आता तू कसं काय क्लायंटला, म्हणजे एखादा क्लायंट हॉस्पिटलाइज झाला तर मग त्यानंतर तुझा रोल कसा असतो त्यामध्ये? मी जेव्हा पॉलिसी घेते समोरच्याकडून त्यांना अगोदर मी सांगितलेलं असं, तुम्हाला काहीही वाटलं ना मला फक्त इन्फॉर्म करा की बाबा असं असं झालं, आम्ही हॉस्पिटलला जातो आहे. तर कधी कधी क्लायंट डॉक्टरच्या आधी मला कॉल करतात असं पण होतं. तर मग त्यांना त्यावेळेस मी पहिल्यापासून स्टार्टिंगपासून अगदी डिस्चार्जपर्यंत मी त्यांना ती गाईड करते आणि त्या प्रकारे ती क्लेम प्रोसेसला एकदम इझी होऊन जातं. पण गाईड कशा बाबतीत असतं, म्हणजे कुठल्या हॉस्पिटल जायचं हे पण तू गाईड करतेस का फक्त काय, म्हणजे डॉक्टरला काही सांगायचं का काय असं? नॉर्मली प्रत्येकाचा फॅमिली डॉक्टर असतो, तुझाही असेल बरोबर. तर नॉर्मली फॅमिली डॉक्टरच्या थ्रू जातात. ज्यांना काहीच नाही ऑप्शन, जर त्यांनी विचारले मला तर अकॉर्डिंगली त्यांचा जो आजार आहे तर तसं आम्ही सजेस्टमेंट करतो. पण मग त्यात तुला हे बघावं लागतं का, जसं तू म्हणालीस काही हॉस्पिटल कॅशलेस आहे आणि काहींना रिइम्बर्समेंट लागतं. हो हो, पण क्लायंट असाच विचार करतो की मी पॉलिसी काढली तर मला कॅशलेस झालं पाहिजे. ऑब्व्हियसली, कारण प्रत्येकाकडे 20-30 हजार हल्ली पैसे नाहीच ठेवत आणि त्यावेळेला इमर्जन्सीला शक्य नसतात. मग त्यावेळेला काय? नॉर्मली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होताना ना, शहरामध्ये सांगते मी की सगळीकडे मेडिक्लेम आहेच. प्रत्येक हॉस्पिटलची कोणत्या ना कोणत्या कंपनीसोबत टायअप असतं. खूप रेअर असं होतं की ते रिम्बर्समेंटला जातं, पण तिथे एवढा इश्यू नाही होऊन जातात. आणि अमाऊंट जरी जास्त असेल ना तरी क्लायंट त्यावेळेस रेडी असतो द्यायला कारण त्याची सिच्युएशनच ती असते. सो तेवढा काही इफेक्ट नाही होत. ब्लॅक लिस्टेड हॉस्पिटल काय? राईट खूप मोठा क्वेश्चन आहे हा. ब्लॅक लिस्टेड अशी हॉस्पिटल्स आहेत की इंटरनल काही अशा गोष्टी झालेल्या असतात ज्या इन्शुरन्स कंपनी आणि हॉस्पिटलच्या टर्म्स कंडिशनच्या विरुद्ध असतात. अच्छा, राईट. तर त्यामुळे ती इन्शुरन्स कंपनी त्या हॉस्पिटलला आपल्या पॅनलवरून काढून टाकते. पण काय रिझन्स असतात शक्यतो, म्हणजे मला एक थोडंसं खूप ॲक्च्युली कधी असतं बघ, कसं असतं जेव्हा इन्शुरन्स कंपनी टायअप होते ना तर प्रत्येक आजाराचं त्यांचं एक पॅकेज बनलेलं असतं. अच्छा, ठीक आहे. तर कधी कधी हॉस्पिटल ओव्हरचार्ज करतात. ओके. किंवा कस्टमरला मिसगाईड करतात. अच्छा. तर अशा जेव्हा केसेस जास्त वाढतात ना पर्टिक्युलर एखाद्या हॉस्पिटलबद्दल तेव्हा इन्शुरन्स कंपनी त्यांना ब्लॅकलिस्टेड करतात. पण मग हे इन्शुरन्स कंपनीला कळतं का कस्टमरनी कंप्लेंट टाकावी लागते? काय इन्शुरन्स कंपनीला कळतं, आमच्या थ्रू कळतं, कस्टमर्स पण मेल करतात तर ते इन्शुरन्स कंपनीला कळतं. म्हणजे एजंटला पण कंप्लेंट केली हो क्लायंटनी किंवा कस्टमरनी तरी तुम्ही ती फॉरवर्ड करतो. आणि मला एक सांगा, आता जेव्हा इन्शुरन्स घ्यायचाच आहे मला तर मी काय गोष्टी घेऊन इन्शुरन्स घ्यावा असं तुझं सजेशन असेल? इन्शुरन्स घेण्यासाठी मी तर सजेस्ट करेन विथ फॅमिली घेशील. अच्छा. आणि डोक्यात हे एक ठेवायचं की माझी ही एक इन्व्हेस्टमेंट आहे, भले ही मला आत्ता नाही यूज होणार आहे, 2 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष कधी ना कधी ही मला यूज होणारी गोष्ट आहे, ही माझी वेस्ट नाही जाणार आहे. जेव्हा कधी क्लेम येईल ना तर माझ्याकडे एक इमर्जन्सी फंड अवेलेबल असणार आहे. तर मला जेव्हा कधी हॉस्पिटलला जाण्याची गरज पडेल तर मी माझं लक्ष फक्त माझ्या ट्रीटमेंटवर देणार, ना की माझ्या फायनान्शियल स्टेटसवरती.
तर हा डोक्यात विचार ठेवून जेव्हा तू समोर बसशील ना, तर तुला इन्शुरन्स प्रीमियम फुकट जातो. हे जे आपल्या इंडियामधलं वाक्य जे आम्ही रिपीटेडली ऐकतो, हे मला म्हणजे मी हां. खूप ऐकलेलं आहे. हां, तर तुला त्याचा त्रास नाही होणार. खूपदा होतं ना, आम्ही जेव्हा रिन्युअल्ससाठी जातो तर म्हणतात क्लायंट, "अरे मॅडम, माझा प्रीमियम फुकट जातो आहे, मी तर अजून ॲडमिटच झालो नाही." पण काय गरज आहे ॲडमिट व्हायची? तुमची हेल्थ व्यवस्थित आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. वेल्थ नंतर आपली हेल्थच आहे. आणि हेल्थ इन्शुरन्स तुमचं वेल्थ आणि हेल्थ दोन्ही प्रोटेक्ट करताय. जर तुम्ही ॲडमिट नाही होत तर ही तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. पण मग लोक मध्ये जे प्रीमियम म्हणजे बंद करतात की मला काही झालं नाही, आता नाही. मी पॉलिसी बंद करतो, तेव्हा असा काय तुझ्याकडे अनुभव आहे का की पॉलिसी बंद केली त्या क्लायंटने आणि काहीतरी म्हणजे झालं म्हणजे असं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आम्ही चूक केली, असं झालंय का? कारण तुझ्याकडे डेटाबेस मोठा आहे. पण खूपदा होतं आणि आम्हाला खूप वाईट वाटतं. कारण काही ना सगळेच असे ज्यांच्याकडे फंड्स अवेलेबल नसतो, राईट? मिडल क्लास लोकं पण असतात. माझे क्लायंट होते, एक 5 वर्ष त्यांनी पॉलिसी कंटिन्यू केली आणि सेम जसं तू म्हणालास की काही होत नाही आणि रिन्युअल नाही केलं आणि 4च महिन्यात त्या लेडीला कॅन्सर डिटेक्ट झाली. आणि आत्ता अशी सिच्युएशन आहे ना की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ती लेडी ट्रीटमेंट घेते. तर कुठेतरी मला त्या गोष्टीचं एवढं वाईट वाटतं की मी थोडासा फोर्स केला असता तिला, तर मे बी तिने कंटिन्यू केली असती तर तिला आत्ता चांगल्या ठिकाणी ट्रीटमेंट घेता आली असती. तर अशा खूप सारे एक्झाम्पल्स होतात की ते पॉलिसी बंद करतात आणि पुढे जाऊन काही ना काही मोठा असा इश्यू होतो आणि त्यांचं फायनान्शियलचा पूर्ण स्टेटस. कारण आपले पैसे जातात. राईट. म्हणजे जे आतापर्यंत साठवलेले इन्शुरन्स मध्ये आहे तो नक्की उपयोगाला आहे. राईट. मग इन्शुरन्स मध्ये दरवर्षी जेव्हा मी रिन्युअल करते, समजा मी 5 लाखाचं केलं तर 5 लाखाचं रिन्युअलचं हे आहे का मला काही त्याच्यावर ॲड ऑन मिळतं? म्हणजे मी क्लेमच नाही घेतला म्हणून काही मला फायदा होतो का? हो, एक नो क्लेम बोनस म्हणून कन्सेप्ट असते. जर तू तुझी इन्शुरन्स पॉलिसी नाही वापरत आहेस ना, तर कंपनी तुला 50%, काही कंपनी 100%, म्हणजे 5 लाखाची पॉलिसी तुझी 15 लाख 20 लाख अशीही होऊ शकते. आणि आता नवीन असे प्लॅन्स येत आहेत ना की तू क्लेम घे किंवा नको घेऊस, तुझं सम इन्श्युअर्ड आहे, जी काय तुझी 10 लाख 15 लाखाची सम इन्श्युअर्ड असेल ती दरवर्षी वाढत जाणार. तर हा पण एक खूप छान कन्सेप्ट आहे. मग माझं प्रीमियम पण वाढायचं नाही, तुझा प्रीमियम जोपर्यंत तू क्लेम नाही घेत तोपर्यंत वाढणार नाही. अच्छा. मग त्याच्यामध्ये काही बेनिफिट्स आहेत अजून? हे मॅटर्निटी आहे? राईट, मॅटर्निटी बेनिफिट तुम्ही ॲड ऑन घेऊ शकता. अच्छा. जर तुमची रिक्वायरमेंट आहे, तुमच्या रिक्वायरमेंटने आपण तसा तो प्लॅन डिझाईन करून देणार. पण बेस्ट पार्ट की तुमचा पॉलिसी कवर जसं तुमचं एज वाढतं तुमचा पॉलिसी कवर हळूहळू वाढतो. मागे तुम्हाला विचारस की टॉपअप, राईट? एक्झॅक्ट. जर तुझा पॉलिसी कवर दरवर्षी वाढणार आहे तर तुला टॉपअप घेण्याची पण गरज नाही आहे. तू तिथे तुझा प्रीमियम पण सेव्ह करते. म्हणजे जेव्हा माझं वय 60 वर्ष असेल आणि मी माझ्या 30व्या वर्षी पॉलिसी घेते तर मी 1 करोड 1.5 करोडपर्यंत माझा तो समेश्वर वाढलेला असेल. कोणत्याही हॉस्पिटलला मला टेन्शनच नाही की तिथे जाऊन मला ॲडमिट झालं तर माझं बिल किती. एक्झॅक्टली. राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी हेल्थ इन्शुरन्स घेताना चेक करणं किंवा तुम्ही ज्याच्याकडून हेल्थ इन्शुरन्स घेताय तो पर्सन किती आपल्याला हेल्प करेल किंवा त्याला किती नॉलेज आहे किंवा ज्या कंपनीचा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेताय त्याचा क्लेम रेशो, ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे कोणताही मेडिक्लेम घेताना. ॲक्सिडेंट पॉलिसी म्हणून अशी काही आहे का? कारण आपल्याला जेव्हा आपण एखादं वाहन घेतो, कार बाईक घेतो, तर त्याच्याबरोबर एक काहीतरी एक छोटासा कव्हर मिळतो. पण खरंच अशी ॲक्सिडेंट पॉलिसी आहे का ज्यांनी काही फायदा होतो? कारण मी ऐकलंय की मध्ये एखादा असं झालं होतं आणि त्याच्या फॅमिलीला खरंच 25 लाखाचं हे मिळालं होतं. तर हे खरं आहे का? हो, आहे. ॲक्सिडेंट पॉलिसी तू टर्म प्लॅन पण जर तुला माहीत असेल तर माहिती आहे की त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल पण आपण कव्हर करतो. बट कधी कसं होतं माहिती आहे का, ॲक्सिडेंटल डेथ नाही होत. बरं. घरातला अर्निंग मेंबर आहे आणि तो ॲक्सिडेंटली घरात पडून आहे, राईट? तर त्यावेळेला त्या फॅमिलीची काय सिच्युएशन असेल हे आपण इमॅजिन पण नाही करू शकत. तर त्यावेळेला ह्या ॲक्सिडेंटल जे छोटे त्याचा प्रीमियम खूप नॉमिनल असतो. म्हणजे 2,5-3 हजारात तू मोठा कवर घेऊ शकते इयरली. कव्हर घेऊ शकते. अराउंड तुला 25 लाखाचा कवर मिळतो 2,5-3 हजाराच्या प्रीमियम मध्ये. मग ही जी आहे ही ऍक्सिडेंट मध्येच फक्त यूज होते की म्हणजे कसं, म्हणजे फक्त ऍक्सिडेंट नाही, ऍक्सिडेंट खूप साऱ्या प्रकारचे येतात. जसं ट्रेन आहे, बस आहे, आता मध्ये आपण प्लेन ॲक्सिडेंट पाहिला, राईट? किंवा पावसाळ्यामध्ये झाडं पडतात, सगळ्या टाईपचे. हां, सगळ्या प्रकारचे नॅचरल कॅलॅमिटीमध्ये पण तो कव्हर मिळतो. ओके. आपण सगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटल कव्हर करतो. ह्या ॲक्सिडेंट पॉलिसी कोणी घ्याव्यात असं तुला वाटतं? ज्यांचं एज 50च्या आत आहे त्या लोकांनी आवर्जून ॲक्सिडेंटल पॉलिसी घ्यावी. आणि काही कंपनी तर फॅमिली ॲक्सिडेंट पण देत आहेत. तुला इंडिव्हिज्युअल जायची पण गरज नाही आहे. आणि जिथे फॅमिली कन्सेप्ट येतो ना,
तर तिथे लोक जास्त कॉन्शियस असतात की हां की मला पण कवर आहे, माझ्या वाईफला पण कवर आहे, माझ्या मुलांना पण कवर आहे. सो ॲक्सिडेंटल पॉलिसी बेस्ट ऑप्शन आहे एकदम मिनिमल प्रीमियममध्ये. अच्छा. पण ॲक्सिडेंट पॉलिसी समजा माझी नाही आहे आणि तरी मग या ह्याच्यामध्ये जी मेन पॉलिसी आपली असते इन्शुरन्सची त्याच्यामध्ये पण ॲक्सिडेंट कव्हर हो, काही कंपनीचे असे प्लॅन असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्सिडेंटल पण इनबिल्ड देतात. डेंटल हो, डेंटल बरेच लोक विचारतात की हो, आम्हाला हो. डेंटल कव्हर मिळत नाही हां, किंवा हां. आधी सांगतात की आहे तुम्हाला डेंटल फॅसिलिटी आणि मग नंतर इन्शुरन्स कंपनी सांगते की नाही आहे. हा काय प्रकार आहे. नाही बघ कसं आहे बघ, आपण मेडिक्लेम का घेतो? आजारांसाठी. डेंटल हा आजार नाही आहे. अच्छा. राईट. डेंटल ठीक आहे, आपण आता खूप चॉकलेट्स खातोय आणि तुला दाताचा इश्यू झाला तर तो आजारामध्ये काउंट होत नाही. पण काही कंपन्या देतात, बट तुला पूर्ण ॲट ॲक्च्युअल अमाऊंट नाही मिळत डेंटलची. एक 5,000, 10,000, 15,000 अशी अमाऊंट तू डेंटलसाठी घेऊ शकतेस. पण पूर्णच्या पूर्ण डेंटल कोणतीही इन्शुरन्स कंपनी नाहीच आहे. न्यूबॉर्न बेबी कव्हर किंवा नवीन मला म्हणजे बाळ जन्माला आलं घरी एखाद्या दाम्पत्याला तर तेव्हा काय, कारण आईबाबांचा कव्हरेज असणार पण ते आता ते सगळंच म्हणजे बाळ कधी येणार एक्सपेक्टेड डेट किंवा हे ते कसं काय म्हणजे यात कव्हर होतो नाही होत की काय होतं. हां, जेव्हा तू मॅटर्निटी प्लॅन घेतेस ना त्याच्यामध्ये न्यूबॉर्न बेबी ऑलरेडी कवर्ड असतो. अच्छा. म्हणून मग आम्ही कसं सांगतो की हां ठीक आहे, तू न्यूली मॅरिड आहे ना तर आम्ही डेफिनेटली त्याला तोच प्लॅन सजेस्ट करणार ज्याच्यामध्ये तुझं मॅटर्निटी कव्हर झालं, तुझा न्यूबॉर्न बेबी कव्हर झाला, तुझं मेडिक्लेमच्या पण बाकी इलनेस कव्हर झाले. सो एक पॅकेज आपण असं घेतो की त्याची जी फुलफिलमेंट आहे ना ती पूर्ण होणार. न्यूबॉर्न बेबी कव्हर म्हणजे काय, त्याला वेगळा प्रीमियम भरावा लागतो का त्या आईबाबांचा जो आत्ताचा म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी आहे त्यामध्ये त्याला काही बेनिफिट्स असतात? बेबी अजून जन्माला नाही आला ना, सो आपण त्याला त्याच प्रीमियममध्ये कव्हर करतो. अच्छा. जोपर्यंत त्यांची रिन्युअल ड्यू नाही होत. अच्छा. जेव्हा रिन्युअल आहे तेव्हा जो काही बेबीचा प्रीमियम आहे तो ॲड करून पूर्णच्या पूर्ण सम एश्युअर्ड बेबीसाठी आपण वापरू शकतो. बेबीला कव्हर काय काय मिळतं? जे आपण नॉर्मल आपल्यासाठी असतात ते. तू डिलेवरीचं जर विचारत असतील तर काही असे प्लॅन असतात की सर्जिकल काही प्रेग्नन्सीमध्ये सर्जिकल काही इश्यू झाला, ॲक्सिडेंटल मिसकॅरेजेस झाले, अच्छा. तर ह्या गोष्टी पण आपण कव्हर करतो. वॅक्सिनेशन झालं. अच्छा. हां, आईचं की बाळाचं? बाळाचं वॅक्सिनेशन ते पण cover हो होतं? ते पण बेनिफिट्स आपण ॲड ऑन करून देतो. ओके. ओके. मग आता तू मला सांग की तुझ्या एक्झिस्टिंग क्लायंट्सला किंवा ज्यांना न्यू पॉलिसी काढायच्या आहेत हेल्थ इन्शुरन्स त्यांना तू काय मेसेज देशील? माझे जर माझे क्लायंट म्हणतेस तर ते माझेच आहेत. त्यांना माझ्यावर फेथ आहे म्हणून एवढे वर्ष ते माझ्यासोबत टिकले आहे. जेव्हा न्यूकडे अप्रोच करते ना मी तेव्हा सांगणार की तुमचं जी काय रिक्वायरमेंट आहे ती अगोदर समोर या, ती मला सांगा. मी बेस्ट माझ्याकडे जे आहे ते देण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल. पण माझं कसं आहे, नंबर ऑफ क्लायंट्स नाही वाढवायचे आहेत मला, नंबर ऑफ ट्रस्ट वाढवायचा आहे. कारण कोणताही बिझनेस आहे ना जिकडे ट्रस्ट असेल ना तिकडेच तुझा बिझनेस असतो. तर ट्रस्ट हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे हेल्थ इन्शुरन्समध्ये. त्या क्लायंटला मला म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की ही माझी स्वतःची ॲडवायझर आहे, असं त्याच्या मनात जेव्हा भाव येणार ना तेव्हा तो माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स घेणार. EMIवर सगळे सध्या गोष्टी मिळत आहेत, मोबाईल फोनपासून कार्सपर्यंत. हेल्थ इन्शुरन्समध्ये EMI आहे का? हो, डेफिनेटली आहे. बऱ्याच साऱ्या कंपन्यांनी आता चालू केलेलं आहे. फोनपे, लोन पे फोनची कन्सेप्ट आली जी सगळीकडे आहे. तसं लोन पे हेल्थ इन्शुरन्स पण आहे, पण त्याचा तुमचा सिबिल चेक केला जातो. बऱ्याचशा साऱ्या गोष्टी असतात की बट 99% लोकांना मिळतो. जर कोणाला असं वाटतं की मला प्रीमियम नाही एवढा वर्षभराचा मी एकदम नाही पेड करू शकत तर तो डेफिनेटली त्यांनी EMIवरती जावं. पण हेल्थ इन्शुरन्स घेणं खूप इम्पॉर्टंट. पण मग EMIवर जाण्याचा फायदा आहे की तोटा आहे? तोटा नाही म्हणता येणार त्याला. पॉलिसी न घेण्यापेक्षा जर तुम्ही EMIवर घेताय ती नेहमीच बेस्ट असते. तोटा काहीच नाही आहे, फक्त तिथे तुम्हाला एक्स्ट्रा जो काही इंटरेस्ट असतो ना तो पेड करावा लागतो. नॉर्मल प्रीमियमपेक्षा तुमचा थोडासा प्रीमियम एक्स्ट्रा येतो. पण मी हॉस्पिटलाइज झाल्यावर काय? नो इश्यू. EMIचा आणि तुमच्या पॉलिसीचा काहीही संबंध नाही आहे. जो तुम्ही लोन EMIवर घेतलेला आहे ना ते तुम्ही तुमच्या बँकमधून त्याचं डिडक्शन होतं. हेल्थ इन्शुरन्सला ती अमाऊंट ऑलरेडी भेटलेली असते, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट तुमच्या क्लेमवरती नाही. पण जर मी इन्शुरन्स कंपनीला EMIवर जर माझी पॉलिसी घेतली असेल तर? हां, तर काही कंपनी काय करतात तुमच्या क्लेममधून जे काही बॅलन्स EMI आहेत ना ते मायनस करून बाकी क्लेम तुमचा सेटल करतात. तुझं म्हणणं आहे की जे म्हणजे क्रेडिट कार्ड किंवा ह्याच्या बँकेला तू
लोनवर तू घेतलास तर तो जास्त फायदेशीर आहे. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड ऑप्शन आहे त्यांनी तर बिनधास्त क्रेडिट कार्डला जावं EMI ऑप्शनसाठी. ओके. आणि तुला काय वाटतं की लोकांनी का घ्यावा इन्शुरन्स? म्हणजे लोकांचं आता पण बऱ्याच योजना पण आलेल्या आहेत, गव्हर्नमेंट योजना पण आलेल्या आहेत, पण प्रायव्हेट किंवा स्टँड अलोन किंवा अशा ज्या हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहेत त्यांच्याकडून इन्शुरन्स घेण्याचं महत्त्व काय? मेन फॅक्टर आहे सर्व्हिस. गव्हर्नमेंट हॉस्पिटल सर्व्हिस आणि प्रायव्हेट हॉस्पिटल सर्व्हिस जमीन आसमानचा फरक आहे. ओके. आणि लोकांनी हेल्थ इन्शुरन्स का घ्यावं तर त्याच्यावरती मी सांगेन की आत्ताच्या स्थितीला सगळ्यात महागडा बेड आहे हॉस्पिटलचा, जिथे तुम्हाला ॲडमिट झाल्यावर तुमची बिल अमाऊंट काय असेल हे माहीत नाही. बरोबर. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्सचा अवेअरनेस आपल्या इंडियामध्ये खूप कमी आहे. म्हणजे आम्ही जेव्हा लिटरली बघतो ना की लोक 5 आणि 3 लाखामध्येच आहेत. बरोबर. आम्ही सांगतो त्यांना की ॲटलिस्ट 25, 30, 50, पण ते रेडी नाही होत. पण ज्याला अनुभव येतो ना तो माणूस नक्कीच रेडी होतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. काही कारणास्तव आम्ही त्याला समेशोड वाढवून नाही देऊ शकत. पण ठीक आहे, तुमची परिस्थिती नाही आहे, तुम्ही नाही, तुमचं बजेट तेवढं, तर तुम्ही एक छोटी अमाऊंट 10 ते 15 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स ठेवा. पण असणं खूप गरजेचं आहे. कसं असतं ना, 25 लाखाचा FD आपण केला, बरोबर, राईट, तर तुला बँकेत 25 लाख ठेवणं गरजेचं आहे, बरोबर, राईट. तेच ती 25 लाखाचा आपण हेल्थ इन्शुरन्स करतो तर हार्डली तुला 25 ते 30 हजारच द्यायचे आहेत वर्षाला. पण इमर्जन्सी फंड तुझ्याकडे 25 लाख अवेलेबल आहे. तर हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. तू हेल्थ कॅम्प्स किंवा अवेअरनेस प्रोग्राम्स काही करतेस का की जेणेकरून सोसायटीमध्ये किंवा लोकांना याच्याबद्दल माहिती द्यावी असं तुला वाटतं का? हो, आम्ही हेल्थ कॅम्प करतो, सोसायटीजमध्ये करतो, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये करतो, अवेअरनेस प्रोग्राम्स आम्ही करतो. त्याच्यामागे इंटेन्शन हेच असतं की लोकांना त्याचं महत्त्व पटावं. आणि आपल्याकडे एक फ्री कन्सेप्ट असतो बघ, जिकडे फ्री असतं ना तिकडे लोकांची गर्दी असते. तर हेल्थ कॅम्प आम्ही आवर्जून फ्री ठेवतो जेणेकरून लोकांनी आमच्याकडे यावं, हेल्थ चेकअप करावा, मेडिक्लेमचं महत्त्व पण जाणून घ्यावं. तर ह्या आमच्या एका इंटेन्शनमध्ये माझे हेल्थ कॅम्प आणि अवेअरनेस प्रोग्राम्स चालू असतात. मी ऐकलंय की तू खूप हेल्थ कॅम्प्स करते. हो. काय असतात हे हेल्थ कॅम्प्समध्ये? काय काय म्हणजे बेनिफिट्स देतेस तू कस्टमर्सना? नॉर्मली आम्ही बेसिक टेस्ट ठेवतो, पण जर सोसायटीची रिक्वायरमेंट आहे की नाही आम्हाला एक ह्या टेस्ट हव्या आहेत तर त्यांच्या अकॉर्डिंगली आम्ही ते डिझाईन करून त्या टेस्ट ठेवतो. पण मग हे तूच करतेस का काही तुझी मेडिकल टीम? हो, आपली मेडिकल टीम आहे, त्यांच्या थ्रू आपण सगळे प्रोग्राम्स करतो. आणि मग किती जण साधारण मेडिकल टीममध्ये येतात? डॉक्टर्स असतात, सिस्टर्स असतात, माझेही काही असतात असिस्टंट्स वगैरे, एक 10 ते 15 जण आम्ही असतो. अच्छा, ओके. म्हणजे 10-15 टीम घेऊन तुम्ही हो करतो. मग अवेअरनेस प्रोग्राम्स पण तसेच आहेत? हो, अवेअरनेसमध्ये नॉर्मली कसं होतं बघ, तू एक मला क्वेश्चन विचारला की कॉर्पोरेट पॉलिसी असताना आपण इंडिव्हिज्युअल पॉलिसी का घ्यावी, येस, राईट. तर जेव्हा आम्ही कॉर्पोरेटमध्ये जातो ना तर आमचा मेन मोटिव्ह तोच असतो की ठीक आहे, ते लोक एवढे सिरियस होत नाहीत पर्सनल आपला इन्शुरन्स घेण्यासाठी, तर तिथे आमचा रोल असतो की त्यांना ते पटवून द्यावं. आणि खूप साऱ्या कॉर्पोरेटमध्ये फ्री असतात, म्हणजे एम्प्लॉईकडून पैसे घेत नाहीत इन्शुरन्सचे. मग अशा स्थितीमध्ये तुम्ही बाहेर 10-15 हजार देऊन तुम्ही तुमचं लाईफ सिक्युअर करू शकता. तर हे त्यांना पटवून देणं खूप इम्पॉर्टंट असतं. मग हे तू करते? हो, हे काम आम्ही करतो. शेवटचा एक मेसेज काय देशील? इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स म्हणेन मी, एक आपल्याकडे पिरॅमिड असतो, तर पिरॅमिडचा जो बेस आहे ना तो हेल्थ इन्शुरन्स आहे. ओके. त्याचं रिझन असतं की आपण जे काही सेव्हिंग्स करतो, आपण जे काही कष्ट करतो, मेहनतीने जो काही पैसा कमवतो आणि तो ठेवतो ना, जर तुमचा हेल्थ इन्शुरन्स नसेल ना तर तो पूर्णच्या पूर्ण तुम्ही त्याच्यामध्ये घालवता. म्हणजे आर्थिक पोकळी जी निर्माण होणार जेव्हा कधी इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सीमध्ये, तर ती आर्थिक पोकळी निर्माण झालेली तुम्हाला भरून काढण्यासाठी खूप दिवस जातात. मग त्याच्यात बऱ्याच जणांची घरं म्हणशील, जमीन म्हणशील, सोनं, ह्या सगळ्या वस्तू जातात. एक मोठा आजार आहे ना तुमची पूर्ण सेव्हिंग घालवतो. हेल्थ इन्शुरन्स छोटा मोठा जसं आपल्याला हवं आहे तसा तुम्ही घ्या. खूप 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 इम्पॉर्टंट आहे. हल्ली तर सेलिब्रिटीज पण त्याचं अवेअरनेस करतात. मागे मी हिना खानचा पण व्हिडिओ पाहिला की ती स्वतः म्हणते की तुम्ही 3 वेळा जेवता, तुम्ही 2 वेळा जेवा, पण तुम्ही जे काही पैसे वाचवाल ना त्याचं तुम्ही हेल्थ इन्शुरन्स कर. ते खूप इम्पॉर्टंट आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि आता चौथा आहे मेडिक्लेम, पाहिजेच. आज आपण मायाशी बोललो, हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा याबद्दल जाणून घेतलं. तुम्हाला मायाकडून हेल्थ इन्शुरन्सबद्दल अजून माहिती हवी असेल किंवा एखादा कॅम्प ऑर्गनाईज करायचा असेल तर नक्कीच तिला संपर्क साधा. आपण तिचा नंबर आपल्या
पॉडकास्टच्या शेवटला फ्लॅश करणार आहोत. नक्कीच तिला आवर्जून तिच्याकडून माहिती घ्या आणि नक्कीच आरोग्य विमा घ्या आणि सुरक्षित राहा. थँक्यू.